Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या. ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला. त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, ह्याचं उत्तर द्या. हे आमचं म्हणणं आहे. आणि आज तुम्ही आम्हाला वैरव सोडून दलबदलीपणा करताय. शेतकरी संघटनेला आम्ही मान्य केलं असतं. सदाभाऊ खोतांना ज्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेऊन मिरवलं, त्याच शेतकऱ्यांनी जाब विचारत माघारी धाडलं. सोलापुरात पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी सदाभाऊ खोतांवर ही नामुष्की ओढावली होती. माढ्यातील उंदर गावात सदाभाऊंना झालेल्या विरोधावरून त्यांचे जुने सहकारी राजू शेट्टी यांनी आता बोचरा वार केलाय. मी जाईल तिथं शेतकरी चहा देतात, घोंगड्यावर बसवतात म्हणत शेट्टींनी खोतांना डिवचलं. मला मात्र 5 जिल्ह्यामध्ये कुणी काही आडवणूक केलेलं नाही, कुणी काही उलटं सुलटं विचारलं नाही. मी पार बांधावर गेलो, चिखलात गेलो, सगळीकडे झालो. मला माझं शेतकऱ्याने आहे त्या परिस्थितीमध्ये स्वागत केलं, घोंगड्यावर बसवलं, चहा पाजला. परंतु कदाचित जुन्या सहकाऱ्यांचा मार्ग बदलला असेल, मला माहीत नाही. पण मला अनुभव आलेला सांगितला मी. मला कुठल्याही शेतकऱ्यानं काही एक शब्द उलट ती माऊली धाराशिवला ती उपोषण सोडायला तयार नव्हती. तिच्या हातापाया पडून, बाई ग तुझ्या सासऱ्याचं उत्तर कार्य परवा दिवशी आहे, तुला घराकडे जायला पाहिजे असं सांगून अर्ज विनंती करून तिचं उपोषण संपवून मी इथं आलो आहे. दिवाळी अगोदर हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, आमची दिवाळी झाली नाही तर तुमचीही दिवाळी काळी करू, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. सरकारच्या ऊसाच्या टनामागे 15 रुपयांची कपात करण्याच्या निर्णयावरूनही हल्लाबोल करत, काटा मारणाऱ्या कारखान्यांना दिलेल्या इशाऱ्यावरूनही जुन्या घटनेची आठवण करून देत राजू शेट्टींनी फडणवीसांची कोंडी केली आहे. सरकार दलाल आहे काय? खरोखरच अमित शहा म्हटले ते बरोबरच आहे. हे बन्यापेक्षाही वरचे आहेत. कारण कापून घेतले 15 आणि पूरग्रस्तांना त्यातले 5च, म्हणजे 70% कमिशन. पुरावाच दिला देतो ना. राजकारण मुख्यमंत्र्यांच्याच डोक्यामध्ये आहे. आणि नसेल तर मग त्यांनी एकदा सांगावं की 2022ला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सगळं महाराष्ट्र पेटवला, ते राजकारण नव्हतं का? मग आता ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, मॅन्युअलमध्ये बसत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, हे राजकारण नाही का? तुम्ही सगळे काटा मारता आणि काटा मारूनसुद्धा सरकारला 15 रुपये देत नाही. 2.5 लाख काहीतरी 25 लाख मागितले, ते 25 लाख देत नाही. तुमचं सगळ्याचं रेकॉर्ड माझ्याकडं आहे असं म्हणतात, हे राजकारण नव्हे का? कारण मग मुख्यमंत्र्यांना माहिती, मी तर 2014 साली यांना सगळे मुख्यमंत्री झाल्या सगळे पुरावे दिले. ते पुरावे कुठे गेले मला माहीत नाही. पण ज्यांच्या विरोधातले पुरावे होते ते सगळे भाजपमध्ये गेले. ते तेवढं मी 10 वर्षात बघितलं. ऊसावरून राजू शेट्टीने अनेकदा आंदोलनं केली, शेतकऱ्यांच्या पदरी 4 पैसेही टाकले. आता मात्र ऊसासह सगळी पिकं पुरामुळे उद्ध्वस्त झालीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.